आता पाहूया मोठ्या बातम्या। काँग्रेसनं मतदानावर केलेला दावा निवडणूक आयोगानं फेटाळला। दावा फेटाळत निवडणूक आयोगाचं काँग्रेसला 66 पानी उत्तर। 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार वाढल्याचा दावा तथ्यहीन आयोगाचं उत्तर। आमदार आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्सच्या प्रतिबंधाबाबत पत्र। बीएमसीनं निवडक पोस्टर हटवले। सत्ताधारी पक्षाचे तसेच आहेत। बेकायदा बॅनर न लावण्याचा निर्णय घ्यावा, आदित्य ठाकरेंची पत्राद्वारे विनंती। मंगल्यांवरून मंत्र्यांनी नाराज होण्याचं कारण नाही। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ नाराज नाहीत असं वाटतंय। 2 ते 4 दिवसात भुजबळ पुन्हा कार्यरत होतील, शिरसाटांचं वक्तव्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शासनानं रामटेक बंगला दिला। बावनकुळे रामटेक बंगल्याची अदलाबदल करणार असल्याची चर्चा। तर रामटेक बंगला घेण्याची पंकजा मुंडेंची तयारी, सूत्रांची माहिती। भाजप उपाध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ता हेमंत परांजपे मारहाण प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। संदीप महाले आणि सूरज भालेराव या दोघांना अटक। भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला कळंबमधून अटक। आरोपी अतिश जाधवला पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांकडून अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजप आमदारांचा उद्या नागपुरात नागरी सत्कार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नागरी सत्कार होणार। मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती। नवीन मंत्र्यांची कामाची पद्धत कौतुकास्पद। प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी मंत्र्यांनी मैदानात जाणं गरजेचंच। हा कामाचा धडाका तात्पुरता न राहता नेहमी असाच राहील ही अपेक्षा, रोहित पवारांचं ट्विट। पुण्यात बेस्ट बसचा अपघात तांत्रिक कारणामुळे। ब्रेक निकामी झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज। मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब।